व्हिडिओ सुरू करण्याआधी एक महत्त्वाची विनंती आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आत्ताच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा प्रश्न किंवा अनुभव कमेंटमध्ये लिहा. कारण तुमची एक कमेंट दुसऱ्या गरजू व्यक्तीसाठी खूप उपयोगाची ठरू शकते. आज जर तुम्ही संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी असाल किंवा तुमच्या घरात कोणी निराधार विधवा महिला, दिव्यांग बांधव किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, तर पुढचे काही मिनिटं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. कारण गेल्या अनेक महिन्यांपासून ज्या हप्त्याची सर्वजण वाट पाहत होते, त्या हप्त्याबाबत आता सरकारकडून मोठा अपडेट समोर आलाय. गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील हजारो निराधार लाभार्थी एकाच प्रश्नाने त्रस्त होते. तो म्हणजे हप्ता नेमका कधी येणार. नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचे पैसे अनेकांच्या खात्यात जमा झाले नव्हते. काही लाभार्थ्यांना अर्धी रक्कम मिळाली, तर काहींचा हप्ता पूर्णपणे थांबवण्यात आला. त्यामुळे घर खर्च, औषधांचा खर्च, मुलांचं शिक्षण आणि दैनंदिन गरजा भागवताना मोठा संघर्ष सुरू होता. अनेक लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयांचे फेरे मारले, बँकेत चौकशी केली, पण ठोस उत्तर कुणाकडेच नव्हते. हीच अस्वस्थता लक्षात घेऊन सरकारने आता स्पष्ट भूमिका घेतलीय. सरकारकडून सांगण्यात आले आहे की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा योजना, विधवा महिला योजना आणि दिव्यांग सहाय्य योजना या सर्व योजनांचे थकीत हप्ते टप्प्याटप्प्यानं वितरित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याचा अर्थ असा नाही की सगळ्या जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे जमा होतील. काही जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया अजून सुरू आहे. त्यामुळे ज्यांच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत त्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही, कारण हे वाटप टप्प्याटप्प्याने होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर अनेक अफवा पसरवल्या जात होत्या. कोणी म्हणत होते की योजना बंद झाली आहे, तर कोणी सांगत होते की फक्त काही निवडक लोकांनाच पैसे मिळणार आहेत. पण या सर्व अफवांवर आता सरकारने स्पष्ट उत्तर दिले आहे. अधिकृत माहितीनुसार कोणाचाही लाभ बंद करण्यात आलेला नाही. फक्त प्रशासकीय कारणांमुळे थोडा विलंब झाला आहे. डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि पुढील कालावधीतील रक्कम काही ठिकाणी एकत्र देण्याचा विचार सुरू आहे. मात्र यासाठी काही प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करावी लागत आहे. सध्या सरकारकडे अनेक मोठ्या योजनांचा आर्थिक भार आहे. त्यामुळे निधी योग्य पद्धतीने वितरित व्हावा यासाठी वेळ लागत आहे. याचा अर्थ लाभ बंद झाला आहे असा अजिबात नाही, फक्त थोडा उशीर झाला आहे एवढेच वास्तव आहे. या काळात मानधनवाढीबाबतही मोठी चर्चा सुरू झाली होती. काही काळापूर्वी मानधनवाढीचे संकेत देण्यात आले होते, मात्र प्रत्यक्षात सर्व लाभार्थ्यांना वाढीव रक्कम मिळाली नाही. काहींना जुनीच रक्कम मिळत राहिली. यावर अनेक संघटनांनी आवाज उठवला आणि सरकारवर दबाव वाढला. त्यामुळे आता थकीत हप्त्यांसोबत योग्य रक्कम देण्याबाबत नव्याने विचार सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हे सर्व पैसे थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. यासाठी कोणालाही नवीन अर्ज करण्याची गरज नाही. ज्यांचा आधार कार्ड, बँक खाते आणि KYC प्रक्रिया पूर्ण आहे त्यांना आपोआप लाभ मिळणार आहे. मात्र ज्यांचे खाते आधारशी लिंक नाही किंवा KYC अपूर्ण आहे, अशा लाभार्थ्यांचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे आपली कागदपत्रे तपासून घेणे खूप गरजेचे आहे. सरकारकडून असेही सांगण्यात आले आहे की जिल्हानिहाय टप्पे निश्चित करण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात काही जिल्ह्यांमध्ये रक्कम जमा झाली आहे. दुसऱ्या टप्प्यातील जिल्ह्यांमध्ये लवकरच प्रक्रिया पूर्ण होणार आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील काही दिवसांत पैसे जमा होतील. यासाठी स्वतंत्र शासन निर्णय प्रसिद्ध केला जाणार आहे. या संपूर्ण प्रक्रियेत निवडणूक काळाचाही परिणाम झाला होता. आचारसंहितेमुळे काही प्रशासकीय निर्णय रखडले होते. आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निधी वितरणाला वेग आला आहे. त्यामुळे जाणून बुजून विलंब केला गेला असा गैरसमज करून घेऊ नका. आज अनेक लाभार्थ्यांनी सांगितले आहे की खात्यात पैसे जमा झाल्याचा संदेश मिळाल्यानंतर त्यांना मोठा दिलासा मिळाला. कारण ही रक्कम केवळ पैसा नाही, तर जगण्यासाठीचा आधार आहे. औषधे, किराणा, वीज बिल आणि रोजच्या गरजा भागवण्यासाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची आहे. आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. कोणी सांगितले म्हणून बँकेत धाव घेऊ नका. फक्त अधिकृत माहिती आणि खात्यावर येणाऱ्या संदेशावरच विश्वास ठेवा. बराच काळ उलटूनही पैसे आले नाहीत, तर तहसील कार्यालय किंवा समाज कल्याण विभागात चौकशी करणे योग्य ठरेल. पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत कोणते जिल्हे कोणत्या टप्प्यात आहेत, डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता एकत्र येणार की वेगळा, मानधनवाढीचा अंतिम निर्णय काय आहे आणि लाभार्थ्यांनी पुढे कोणती काळजी घ्यावी. त्यामुळे पुढचा भाग नक्की पहा. जर तुमच्या ओळखीत कोणी निराधार लाभार्थी असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. माहिती वेळेत मिळाली तर अनेक गैरसमज दूर होतात. व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा प्रश्न कमेंटमध्ये लिहा.
कारण पुढच्या भागात त्याच प्रश्नांची स्पष्ट उत्तरे मिळणार आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा आहे की पुढील काही दिवसांत नेमकं काय घडणार आहे आणि निराधार लाभार्थ्यांनी कोणती काळजी घ्यावी. कारण अनेक वेळा पैसे येणार आहेत ही बातमी ऐकून लोक निश्चिंत होतात, पण काही छोट्या चुका केल्यामुळे लाभ अडकतो. त्यामुळे या टप्प्यावर योग्य माहिती आणि शांत निर्णय घेणं खूप गरजेचं आहे. सध्या प्रशासनाचा मुख्य फोकस हा थकीत हप्ते पूर्णपणे क्लिअर करण्यावर आहे. डिसेंबर आणि जानेवारी या कालावधीतील रक्कम काही जिल्ह्यांमध्ये एकत्र जमा होणार आहे, तर काही ठिकाणी वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये दिली जाणार आहे. यामागचं कारण म्हणजे जिल्हानिहाय निधी उपलब्धता आणि खात्यांची पडताळणी प्रक्रिया. म्हणजेच शेजाऱ्याच्या खात्यात पैसे आले आणि आपल्या खात्यात आले नाहीत याचा अर्थ आपला लाभ बंद झाला आहे असा निष्कर्ष काढू नका. प्रत्येक लाभार्थ्याचं खातं वेगळं असतं आणि प्रत्येकाची प्रक्रिया वेगळी असते, त्यामुळे थोडा वेळ लागणं स्वाभाविक आहे. याच टप्प्यावर आधार लिंक आणि KYCचा मुद्दा पुन्हा एकदा खूप महत्त्वाचा ठरतो. अनेक लाभार्थ्यांना असं वाटतं की एकदा कागदपत्र दिली की पुन्हा काही करायची गरज नाही, पण बँकिंग नियमानुसार वेळोवेळी माहिती अपडेट करणं आवश्यक असतं. जर आधार लिंक तुटलेली असेल, नावात चूक असेल किंवा खाते निष्क्रिय झालं असेल तर पैसे येऊनही परत जातात. म्हणूनच जवळच्या बँकेत जाऊन खाते सक्रिय आहे की नाही, आधार लिंक आहे की नाही आणि KYC पूर्ण आहे की नाही हे तपासून घेणं अत्यंत गरजेचं आहे. ही एक छोटीशी काळजी तुमचा हप्ता अडकण्यापासून वाचवू शकते. काही लाभार्थ्यांच्या बाबतीत उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवासी दाखला किंवा इतर आवश्यक कागदपत्रे कालबाह्य झालेली असतात. अशा परिस्थितीत प्रणाली आपोआप लाभ थांबवते. त्यामुळे तहसील कार्यालयातून वेळेत कागदपत्रांचं नूतनीकरण करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. थोडा त्रास झाला तरी पुढील अनेक महिने लाभ सुरळीत मिळण्यासाठी ही प्रक्रिया गरजेची आहे. सरकारकडून आणखी एक महत्त्वाचा बदल हळूहळू लागू केला जात आहे. भविष्यात लाभार्थ्यांची यादी अधिक पारदर्शक केली जाणार आहे. चुकीचे लाभ, डुप्लिकेट नावं आणि अपात्र व्यक्तींना यादीतून वगळण्यात येणार आहे. यामुळे खऱ्या गरजू लोकांपर्यंत मदत अधिक प्रभावीपणे पोहोचेल. त्यामुळे पात्र असाल तर घाबरण्याचं कारण नाही, फक्त कागदपत्रे पूर्ण ठेवा. निराधार योजनेचा उद्देश केवळ पैसे देणं नाही, तर समाजातील सर्वात दुर्बल घटकाला आधार देणं हा आहे. अनेक विधवा महिला, दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिक या रकमेवरच अवलंबून असतात. औषधे, किराणा, वीज बिल आणि रोजच्या गरजांसाठी ही मदत अत्यंत महत्त्वाची ठरते. मानधन वाढीबाबतही पुढील काही महिन्यात ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. सध्या मिळणारी रक्कम वाढत्या महागाईसमोर अपुरी पडते हे सरकारलाही मान्य आहे. त्यामुळे टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचा विचार सुरू आहे अशी माहिती मिळत आहे. मात्र अधिकृत आदेश येईपर्यंत कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका. सोशल मीडियावर फिरणारे मेसेजेस, पोस्ट्स आणि भडक मथळे अनेक वेळा गोंधळ निर्माण करतात. कोणी म्हणतं योजना बंद झाली, कोणी म्हणतं नाव कापलं गेलं, तर कोणी मोठी वाढ जाहीर झाली असं सांगतं. पण वास्तव असं आहे की अधिकृत शासन निर्णयाशिवाय कोणताही बदल लागू होत नाही. जर एखाद्या लाभार्थ्याला सलग अनेक महिने पैसे मिळाले नाहीत तर त्यांनी स्थानिक तहसील कार्यालय किंवा समाज कल्याण विभागात तक्रार नोंदवावी. अनेक वेळा छोट्या तांत्रिक अडचणींमुळे लाभ थांबतो आणि साध्या अर्जाने तो पुन्हा सुरू होऊ शकतो. त्यामुळे निराश न होता योग्य मार्गाने पाठपुरावा करणं खूप महत्त्वाचं आहे. कुटुंबातील तरुण सदस्यांची भूमिका देखील खूप महत्त्वाची आहे. आजी आजोबा, पालक किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींना बँकेत सोबत नेणं, ऑनलाईन माहिती तपासणं आणि कागदपत्रांची पूर्तता करणं या छोट्या मदतीमुळे त्यांचा मोठा ताण कमी होऊ शकतो. आजच्या घडीला निराधार योजना ही केवळ सरकारी मदत नाही, तर लाखो लोकांसाठी जीवनरेषा आहे. त्यामुळे योग्य माहिती पसरवणं आणि गरजू लोकांपर्यंत ती पोहोचवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे. जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर आत्ताच व्हिडिओ लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचा प्रश्न किंवा अनुभव कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमच्या ओळखीत जे निराधार लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. कारण योग्य माहिती वेळेत मिळाली तर अनेकांची चिंता कमी होते आणि मोठा दिलासा मिळतो. या संपूर्ण माहितीनंतर एक गोष्ट स्पष्टपणे लक्षात ठेवायला हवी की निराधार योजना ही फक्त एक सरकारी योजना नाही, ही लाखो गरजू लोकांसाठी जगण्याची आशा आहे. अनेक विधवा महिला, दिव्यांग बांधव आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी हा हप्ता म्हणजे औषध, किराणा, वीज बिल आणि रोजच्या गरजांचा आधार आहे.
जेव्हा हा हप्ता वेळेवर मिळत नाही तेव्हा त्याचा परिणाम थेट कुटुंबाच्या जीवनावर होतो. चिंता वाढते, औषध थांबते आणि दैनंदिन गरजा भागवणं कठीण होतं. त्यामुळे सरकारकडून सुरू असलेली ही हप्ते वितरण प्रक्रिया पूर्ण होणं खूप गरजेचं आहे आणि ती हळूहळू पूर्ण होत आहे ही दिलासादायक बाब आहे. मात्र या प्रक्रियेत लाभार्थ्यांनीही थोडी जागरूकता ठेवणं आवश्यक आहे. आधार लिंक, KYC, बँक खाते सक्रिय आहे की नाही, कागदपत्रे कालबाह्य तर नाहीत ना, या गोष्टी वेळोवेळी तपासल्या तर कोणताही हप्ता अडकणार नाही. थोडीशी काळजी अनेक महिने लाभ सुरळीत ठेवू शकते. आज सोशल मीडियावर अफवा खूप वेगाने पसरतात. कोणी योजना बंद झाली असं सांगतं, तर कोणी मोठी वाढ जाहीर झाली असं भासवतं. पण लक्षात ठेवा, अधिकृत आदेशाशिवाय कोणताही निर्णय लागू होत नाही. त्यामुळे फक्त अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा आणि कोणाच्या चुकीच्या बोलण्यावर घाबरू नका. जर तुमच्या ओळखीतील एखाद्या लाभार्थ्याला अजूनही पैसे मिळाले नसतील, तर त्यांना योग्य मार्गदर्शन करा. बँकेत जाऊन चौकशी करायला सांगा, तहसील कार्यालयात अर्ज द्यायला मदत करा. कारण अनेक वेळा छोट्या तांत्रिक अडचणीमुळे लाभ थांबतो आणि तो सहज सुरू होऊ शकतो. निराधार योजना टिकून राहावी, योग्य लोकांपर्यंत पोहोचावी आणि पारदर्शकपणे राबवली जावी, यासाठी योग्य माहिती पसरवणं फार महत्त्वाचं आहे. एक चुकीची अफवा एखाद्याची चिंता वाढवू शकते, तर एक खरी माहिती एखाद्याच्या आयुष्यात मोठा दिलासा देऊ शकते. आता शेवटी एक मनापासून विनंती, जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर आत्ताच लाईक करा. अशाच विश्वासार्ह, सोप्या आणि स्पष्ट सरकारी अपडेटसाठी PM सेवा मराठी चॅनल सबस्क्राईब करा. तुमचा प्रश्न, अनुभव किंवा अडचण कमेंटमध्ये नक्की लिहा, कारण तुमच्या कमेंटवरूनच पुढील महत्त्वाचे व्हिडिओ तयार होतात. आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या ओळखीतील जे निराधार लाभार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण कधीकधी एक शेअर केलेला व्हिडिओ कोणाच्या तरी आयुष्यात मोठा आधार ठरतो. धन्यवाद आणि पुढील महत्त्वाच्या अपडेटसह लवकरच पुन्हा भेटूया.